मी सौ शैलजा कुलकर्णी, पुणे. माझं वय 70. पण मला ना खूप वर्षापासून मायग्रेनचा त्रास होता. म्हणजे मी आयुर्वेदिक औषधं घेतली, ॲलोपॅथी घेतली, होमिओपॅथी घेतली किंवा कोणी काही सांगेल ती सगळी औषधं घेतली, पण मला कुठलाही फरक पडला नाही. आणि मला इतकं म्हणजे त्रास व्हायचा त्या डोकेदुखीचा की कंटिन्युअस 2-2 दिवस डोकं दुखायचं. आणि ते डोकं इतकं दुखायचं की आपले डोक्यावरचे केस ओढले की मला खूप बरं वाटायचं. ते झोपेमध्ये अक्षरशः मुळापासून सुद्धा माझे केस मी काढलेले आहेत. म्हणजे अतिशय डोक्यात आणि डोकं दुखायला लागलं की जसं काही एका वेगळ्या विश्वात आपण गेल्यासारखं मला वाटायचं. मला काहीही सुचायचं नाही. पण मी इतकी औषधं घेतली, सगळं झालं, पण काही कशाचाही फरक पडला नाही. आणि साईड इफेक्ट व्हायला लागले, ऍसिडिटी वाढायला लागली. आणि त्यामुळे मग काय व्हायचं, मला डोकं दुखायला लागलं की जसं जसं डोक्याचं प्रमाण दुखायचं वाढायला लागायचं, तसं तसं मग नंतर उलट्या व्हायला सुरुवात झाली. आणि एकदा त्या उलट्या व्हायला लागल्या की त्या कुठल्याही औषधांनी थांबायच्या नाही. शेवटी ऍडमिट व्हायचं, ते सलाईन घ्यायचं, त्याच्यातून मग ते डॉक्टर इंजेक्शन देणार, तेव्हा मला ते बरं वाटायचं. असं माझी बरीच वर्ष गेली, जवळजवळ 15-20 वर्ष गेली त्याच्यामध्ये. म्हणजे कंटाळले मी. आणि मग नंतर म्हणजे असं योगेन मुजुमदार जे सर आहेत, त्यांची मला अशी माहिती मिळाली की ते असं मायग्रेनवर हिलिंग करतात. मग मी विचार केला की आता एवढं सगळं प्रयोग आपण करून पाहिले, तर हाही एक प्रयोग करून बघूयात फरक पडतोय का. म्हणून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला खूप समजावून सगळं व्यवस्थित सांगितलं की आम्ही काय करणार, कसं करणार, किती दिवस तुम्हाला लागणार. आणि मग त्यांनी विचारलं, तर त्यावेळेला तर माझी परिस्थिती अशी होती की मला झोप लागायची, अगदी व्यवस्थित झोप लागायची. पण एकदा झोप लागली की जे स्वप्न सुरू व्हायचे, आणि तेही भयानक, अगदी वाईट स्वप्न, म्हणजे की ते जागा झाल्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट थोडा वेळ राहत होता. अशा परिस्थितीमधून मग त्यांनी मला ते हिलिंग दिलं. आणि पहिलं, दुसरं, तिसरं असं करत करत जवळजवळ 2-3 महिने माझी ती ट्रीटमेंट चालू होती. पण पहिला 1-2 याच्यात मला काही असं जाणवलं नाही की आपल्याला खूप काही फरक पडतोय. असं वाटत होतं हे काहीतरी असंच असेल, एवढी औषधं घेऊन झालं नाही तर ह्यानी काय होणार आहे, असं मला वाटलं. पण म्हटलं नाही, हे आता 2 महिन्यांनी सांगितलंय ना, आपण पूर्ण करून बघूया. मग असं करत करत जेव्हा 2-3 सेशन झाले तेव्हा मला थोडा फरक पडायला लागला. म्हणजे माझं जे महिनाभरातून डोकं दुखायचं, आधी 15 दिवस, मग 8 दिवस, असं जसं होत होतं, मग 4 दिवसांनी दुखत होतं, तसंच आता तो उलटा क्रम सुरू झाला. जे 4 दिवसांनी दुखत होतं ते 8 दिवसावर गेलं, 8 दिवसांनी दुखत होतं ते महिन्यावर गेलं. आणि मळमळणं पण माझं कमी झालं, उलट्या कमी झाल्या. आणि हळूहळू माझं डोकं दुखणं पूर्णतः थांबलं. आणि आज जवळजवळ 5-6 महिने झाले माझं अजिबात डोकं दुखलेलं नाही. मळमळणं, डोकं दुखणं हे मी पूर्णतः विसरले. म्हणजे आता मला वाटत पण नाही की पूर्वी आपल्याला एवढा त्रास होत होता. म्हणजे खरंच असं आपण म्हणतो, पण काही गोष्टी या अनुभवातूनच शिकायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतः तो अनुभव घेतो तेव्हा तुमचा त्याच्यावर विश्वास बसतो. आणि हाच प्रकार माझा योगेन मुजुमदार सरांबरोबर झालेला आहे. अतिशय त्यांना धन्यवाद की मी ह्यातून सुटले, नाहीतर दर महिन्याला मला ऍडमिट केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला खूप खूप त्यांना धन्यवाद माझ्यावर.